समर्थ स्ट्रायकर बॅटर लगेचच या. गुरुकृपा 11 विरुद्ध समर्थ स्ट्रायकर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गुरुकृपा संघानं टॉस जिंकला आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टीम गुरुकृपा 11 आणि समर्थ स्ट्रायकर या संघाला मात्र बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. चला मॅच लावते सुरुवात पुन्हा एकदा KPL सीझन 4 आणि आजच्या दुसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 7 ला या ठिकाणी सुरुवात होते. सर्व खेळाडूंचं करूयात सहर्ष असं स्वागत. आजच्या दिवसातील 7वा सामना. इथून पुढे जर पाहिलं तर प्रत्येक टीमला एक वेगळा अभ्यास करावा लागेल कारण की ड्यू ऑर डाय असा फॅक्टर आपल्याला पाहायला मिळेल. आता गुरुकृपा संघ जर पाहिला तर 2 सामन्यामध्ये विजय झाला, एका सामन्यामध्ये पराभूत होताना आपल्याला पाहायला मिळाला.
त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला गोलंदाज अजित कोळेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर इनला बॅटर सध्याच्या घडीला इनफॉर्म बॅटर. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावलाय. बॉल निघून चाललाय. वन बाउंड चेंडू होईल फरार. मिळतील धावा 4. आणखीन एकतोय चौकार. आकाश कालेकरच्या बॅट मधून चौकार आलाय. गुरुकृपा 11 आणि टीम समर्थ स्ट्रायकर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे जर समर्थ स्ट्रायकर जर ही मॅच जिंकते तर अनेक टीमची दारं उघडली जातील. आणि गुरुकृपा 11 जर हा सामना जिंकते तर नो डाऊट त्यांचा मार्ग इथे क्लिअर होताना आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गाचं असताना आतापर्यंत एकच बॉलचा खेळ समाप्त झाला. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. कुठेतरी पाठीमागच्या मॅच मध्ये विशाल देसाई आबा यांची बॅटिंग कुठेतरी कमी पडली आणि संघ अडचणीमध्ये आला. यावेळेस चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावला. विशाल देसाई आबा अप्रतिम इथे झेल टिपलाय. फलंदाज इथे बाद झालाय. ज्याने या समर्थ स्ट्रायकर या टीम कडून जास्तीत जास्त धावा जमावल्यात. आकाश कालेकर सोन्या आउट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल देसाई आबा ज्या पद्धतीने आपण पाहतोय उंचीचा वापर त्यानंतर छलांग लगावली आणि ही कॅच पकडली आहे आणि फलंदाज बाद झालाय. अगदी गणेश निकम मामा भरपूर खुश झाले हे विकेट गेल्यानंतर. कारण की समर्थ स्ट्रायकर्स या टीम कडून गणेश निकम मामा यांना माहिती आहे की आकाश कालेकरच्या बॅट मधून जास्तीत जास्त धावा आल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अश्विन आलाय. अश्विन सुपुगडे नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम सुपुगडे अश्विन सुपुगडे असं बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. विकेट प्राप्त केली बॉलर अजित कोरेकरने. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल. आता मात्र यष्ट्यांच्या पाठीमागे मास्टर माइंड अगदी मूर्तिलहान कीर्तिमान अक्षयचा आवाज इथे वाढायला सुरुवात झाली. कारण की महत्वाची विकेट गेली आणि इथून पुढे या मॅच मध्ये समर्थ स्ट्रायकर वरती दबाव निर्माण करण्याचं काम. थोडस बॉल पाठीमागे ठेवला होता. हा प्रकार होता. एक धाव तर वेगाने कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल पण तत्पूर्वी मात्र फेकी केली जाते आणि एकच सिंगल. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. 21 धावा, एक गडी बाद. यावेळेस पहा फुलटॉस बॉल. फुलटॉसला आबा देसाई अगदी क्षेत्ररक्षक तैनात होते. आबा देसाईच्या हातामधून कॅच सुटणं हे सहसा शक्य नाहीये आणि फलंदाजी ते बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. शुभम सुपुगडे स्वतः संघाचा संघ मालक समर्थ स्ट्रायकरचा आणि फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मॅन ऑफ द मॅच सचिन गायकवाड आणि गेम चेंजर गणेश सुर्वे लवकर आला. आम्ही कमीत कमी 10 वेळा नाव घेतली. मॅच झाल्यानंतर मीटिंग
त्याचमुळे कुठेतरी प्लॅनिंग तुमचं फसतं. मॅचच्या अगोदर मीटिंग घेत जा. पगदी ओ नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी चला बॅट्समन नेम प्लीज. नवीन आलेल्या बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. अनिल. बॉलर अभिषेक. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावलाय. पुन्हा एकदा विशाल देसाई आबा बॉलच्या खाली. ओ माय गॉड. तारेला इथे बॉल थटलाय आणि डेड बॉल. पहा काय घडलं जात आहे. नशीब इथे फलंदाजाचं बलवत्तर मानावं लागेल कारण की प्रशांत बोत्रे मिस्टर PTPL 2025 चा आणि पाटण तालुक्याचा पहिला बायकरमॅन बोत्रेवाडी आणि पवारवाडीची लाडकी जावय. तरी म्हटलं आम्ही प्रशांत बोत्रेजी ते वाट इकडे रिक्षा इकडे कशी काय फिरले. आत्ता समजलं खरं कारण. पाजा सासूरवाडीवरती जावयाचं भरपूर प्रेम असतं आणि याच तुमच्या जावयानं पाटण तालुक्यातील पहिली बाईक कमावली. किरण सर खूप छान माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. आम्हाला देखील प्रशांत बद्दल बोलण्यासाठी शब्द सुचत नव्हते. आम्ही विचार करत होतो की प्रशांत बोत्रे कसं काय वाट चुकलाय. परंतु पवारवाडीचा लाडका जावई आणि पाटण तालुक्याचा पहिला बायकरमॅन ऑन साइडला पुन्हा एकदा स्ट्रोक केलाय. क्षेत्ररक्षक आबा नाही तर कॅच नाही असे प्रेक्षकांचं म्हणणं आहे आणि तेच घडलंय आणि कॅच ड्रॉप झाली. संघाची धावसंख्या 1 ने वाढली. 24 धावा धावफलकावरती. पगदी प्रशांत बोत्रे यांच्या शुभास्ते सचिन गायकवाड यांना दिलं जाईल आकर्षक ट्रॉफी. त्यानंतर मेडल आणि त्यानंतर ब्रँडेड टी शर्ट. यावेळेस पहा हलक्या हाताने फक्त खेळून काढलाय. एक धाव तर वेगाने कंप्लीट केली आहे. पगदी विशाल देसाई आबाच्या हातामध्ये बॉल जर पाहिले तर अगदी सहजरित्या सापडला जातोय. संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती. 25 धावा. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पहा नॅचरल स्विंग. डावखुरा गोलंदाज अगदी नॅचरल स्विंगचा वापर केलाय आणि टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वजन घेतोय. डॉट बॉल आलाय. यावेळेस आणखी एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावला. क्षेत्ररक्षक आहेत आबा. एकच धाव ती घेतली जाईल. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 3 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या 26 धावा. 26 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या परंतु जर पाहिलं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक लावलाय. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकानंतर ड्रिंक ब्रेक आणि ड्रिंक ब्रेक मध्ये आपण देत आहोत सामनावीराचा किताब. सचिन दादा गायकवाड हे ठरले या मॅचचा हिरो. त्यांना दिला जाईल प्रशांत बोत्रे यांच्या शुभ हस्ते एक ब्रँडेड टी शर्ट. त्यानंतर मेडल आणि त्यानंतर ट्रॉफी आणि गेम चेंजर गॉगल गणेश सुर्वे.
अजून देखील खेळ शिल्लक आहे 26 धावा धावफलकावरती 18 बॉलचा खेळ संपलाय अजून देखील उर्वरित 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावामधील 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे अगदी पंचांच्या समेत काहीतरी चर्चासत्र इथे सुरू आहे टीम गुरुकृपा 11 या संघाचे संघ मालक गणेश निकम त्याचबरोबर कॅप्टन अक्षय सुपुगडे यांचं आपल्याला पाहायला मिळते चला पंच लगेचच मैदानाचा ताबा घ्या आणि उर्वरित 2 षटकासाठी मात्र चौथ्या षटकामध्ये गोलंदाज दाखल झालाय अमोल गोलंदाजीसाठी अश्विन आणि अनिल हे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे 26 धावा धावफलकावरती अजून देखील जर पाहिलं तर या 12 बॉल मध्ये 30 ते 35 धावा येऊ शकतात परंतु चांगली बॅटिंग करावी लागेल टीम समर्थ स्ट्रायकर्स या टीम कडून अश्विन सुपुगडे आणि अनिल या जोडीला अमोल आला गोलंदाजीसाठी चतुर्चालक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत गुरुकृपा 11 या संघासाठी चांगली गोलंदाजी राहिली या गोलंदाजाची पहिल्या बॉल वरती अश्विनच्या बॅट मधून दमदार स्ट्रोक बॉल सीमारेषा पार लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार पहिल्या बॉल वरती षटकार आलाय धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचते अमोलच्या गोलंदाजीवरती आता अश्विनने आपले इरादे स्पष्ट केलेत षटकार आलाय बॅकफुटला गेले चांगला स्ट्रोक खेळलाय एक धाव तर वेगाने कंप्लीट केली जाते दुसरीचा इथे प्रयत्न केला जाईल तिसरी धाव इथे घेतली जाईल का 2 धावा संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचले पण धावा बनायला जास्त वेळ लागत नाही परंतु 1-2 मोठे स्ट्रोक आले तर मात्र चांगला स्कोर इथे आपल्याला पाहायला मिळतोय 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या अश्विनच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक आलाय यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावला इथे आबा देसाई कडून चुकी ही चुकी मात्र महागात पडणार टीम गुरुकृपा 11 या टीमला कॅच साठी कॉल होता परंतु थोडस पाठीमागे राहिले त्यानंतर कुठेतरी पुढे आले आणि बॉल मात्र त्यांच्या समोरून 1 बाउन्स निघून गेला सीमारेषा पार चौकार 4 धावा आल्या संघाची धावसंख्या 38 या आकड्यावरती हे षटक मात्र खूप महागडे इथे आपल्याला पाहायला मिळते 1 षटकार 1 चौकार त्यानंतर 2 धावा आतापर्यंत 3 बॉल मध्ये 12 धावा आल्या या षटकामध्ये 38 धावा धावफलकावरती 50-55 धावा इथे भरपूर आहेत आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण की या अगोदर गुरुकृपा 11 या संघानं एक धावाल्या संघाची धावसंख्या 39 या आकड्यावरती 39 धावा 4 बॉलचा इथे खेळ समाप्त झाला अजून देखील उर्वरित या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे दुपारचं सत्र आणि कोटरी प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय अगदी प्रेक्षक राजा जिथे सावली भेटेल तिथे बसून या स्पर्धेचा आनंद घेतोय लाईन मिस करताना लेग स्टंपच्या बाहेर टाकलाय व्हाईट बॉलचा इशारा पंच दादा सोढेप सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या उर्वरित अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय क्षेत्ररक्षक आहेत ओहो माय गॉड आता कुणाला नाव ठेवणार आता कुणाला बोलणार स्वतः संघ मालक गणेश निकम मामा यांच्याकडून झाले चूक आलाय षटकार पण गोलंदाज करेल तर काय करेल अगदी छातीवरती बॉल आला होता परंतु कॅच ड्रॉप झाला षटकारामध्ये गेला 6 धावा वाढल्या 46 धावा धावफलकावरती 5 बॉलचा खेळ समाप्त शेवटच्या बॉलवरती मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक अक्षय तर तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये एक धाव तर आले तर रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज इथे बाद झालाय
अनिल बाद झालाय. अनिल बाद झालाय. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 47 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक. 47 धावा. धावफलकावरती लागल्या गेल्या. गुरुकृपा 11 कुठेतरी तिसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर समर्थ स्ट्रायकर हा संघ देखील ताकदवान संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गुरुकृपा संघाने आतापर्यंत 3 सामने केले. 2 सामन्यामध्ये विजय झालाय. एका सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं जय बजरंगबली 11 या संघाच्या विरोधामध्ये. आणि आता एक विजय हवाय टीम गुरुकृपा 11ला. जर पॉइंट टेबल मध्ये सेफ राहायचं असेल तर एक विजय. परंतु बाकीचे संघ विचार करत असेल की समर्थ स्ट्रायकर जिंकू द्या, गुरुकृपाला करो या मरो अशी अवस्था निर्माण होऊ द्या. कारण की परत निकाल जर पाहिलं तर रन रेट वरती दिला जाईल. त्यामुळे बऱ्याच संघांची नशीब ही गुरुकृपाच्या विजय पराजयावरती ठरणार आहेत. आणि या मॅच मध्ये जर गुरुकृपा जिंकला तर मात्र रिझल्ट क्लिअर आपल्याला पाहायला मिळेल. ₹500 कॅश प्राइज. चौकार मारला तर 200. जिजा टायगर आणि श्रीराम 11 अशी मॅच. चला टॉस साठी या. गोलंदाजीसाठी विक्रांत आलाय. जिजा टायगर आणि श्रीराम 11 अशी मॅच. चला दोन्ही कॅप्टन या. सागर सुपुगडे आणि श्रीराम 11 या. मामांची जागा बदलली कारण की षटकार कॅच सुटल्यानंतर गेला. इथे पास समोरच्या दिशेत. ओ माय गॉड, काय घडलं जातंय. कॅच हातामधून त्यानंतर डायरेक्ट षटकारामध्ये बॉल. या चुका मात्र महत्वाच्या मॅच मध्ये महागात पडतील. टीम गुरुकृपा 11 संघाची धावसंख्या 52 या आकड्यावरती. 53 माफ करा 53 या आकड्यावरती धावा. या बॉल वरती चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव तर आली आहे. दुसरीचा इथे प्रयत्न. 2 धावा. धावसंख्या 55 या आकड्यावरती. तर 4 षटकानंतर 47 धावा होत्या आणि आता 2 बॉलवरती 8 आल्या. 54 धावा धावफलकावरती 55 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 4 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. श्रीराम 11 या बॉल वरती चांगला स्ट्रोक लगावलाय. बॉल सीमारेषा पार. षटकार. दोनच बॉल शिल्लक आपल्याला पाहायला मिळतात. या बॉल वरती अक्षय सुपुगळे ही कॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात मित्रांनो. टीम साठी 100% योगदान. आणि मामा भांजे ग्रुप मधील हा खेळाडू सातत्याने या संघ मालकाने विश्वास का दाखवला या खेळाडूवरती याचं प्रात्यक्षिक दाखवलं अक्षय सुपुगडेने. अप्रतिम इथे झेल टिपलाय. कुठेतरी दुखापत झाले परंतु कॅच मात्र खूप महत्वाची घेतली आणि इम्पॉर्टंट कॅच आणि अप्रतिम झेल टिपलाय. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच. मामा भांजे ग्रुप अर्थातच गणेश सुर्वे
यांच्याकडून 200 रुपयाचे कॅश प्राइज आणि अक्षयला दवाखान्यामध्ये नेण्याची आणि आणण्याची सोय देखील गणेश सुर्वेच्या माध्यमातून फ्री मध्ये केले जाईल. परंतु तळमळ्यात जाऊन त्याला वडापाव मागू नको, हे देखील खूप महत्वाचं आहे. कारण की ही जोडी आहे ना, याच्यामध्ये काही नियम नाही आहे. अक्षयला बोलेल तुझी भरपूर काळजी मला आहे, तळमळ्यात जाईल म्हणेल चला आता हॉटेलमध्ये जाऊया दवाखान्यानंतर. राजू दादा कळंत्रिया संघमालक दोस्ती 11 यांच्याकडून देखील या कॅश साठी 200 रुपयाचे कॅश प्राइज. अप्रतिम एफर्ट्स अक्षय साठी कॅश प्राइज झालंय. स्वतः जर पाहिलं तर काय कॅच पकडली, अगदी संध्याकाळी जर पाहिलं तर ही कॅच प्रत्येकाच्या स्टेटसला झळकताना आपल्याला पाहायला मिळेल. तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 61 या आकड्यावरती. 61 धावा आणि संघ मालक गुरुकृपा 11 गणेश मामा यांच्याकडून देखील 200 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. अक्षयला या बॉल वरती चांगला स्ट्रोक लगावलाय आणि कॅच मात्र पकडले, फलंदाजी ते झालाय बाद. टीमची धावसंख्या 61 या आकड्यावरती स्थिर आणि 62 धावांचं लक्ष टीम गुरुकृपा 11 या टीमला. 62 धावा. चला 62 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ही मॅच मात्र खूप महत्वाची आपल्याला पाहायला मिळते. तर प्रशांत बोत्रे बायकरमॅन यांचा या ठिकाणी सन्मान मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. आज या स्पर्धेला कुटरी प्रीमियर लीगला सदिच्छा भेट दिल्याबद्दल या ठिकाणी प्रशांत बोत्रे यांचा आपण सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. चला बॅटिंगची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि विशाल देसाई आबा ही दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. 30 बॉल 62 फिल्डिंग लावून घ्या आणि डगआउट मध्ये अगदी ज्या काही चेअर असतील जे काही पाण्याचे जार असतील तुम्ही
मुख्य व्यासपीठाच्या दिशेने घेऊन या, कारण की शेवटची मॅच आयोजक कमिटीच्या सूचना आहेत. आणि पण मित्रांनो, नियोजन हे आपलं आहे. ज्यावेळेस एक शेवटची मॅच सुरू होते त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे कमिटीला सहकार्य करा. चला, प्रशांत बोत्रे यांचा पण सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. दीपक पाटील जे कार्याध्यक्ष आहेत कोटरी क्रिकेट असोसिएशनचे, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा सन्मान केला जातोय. वाऱ्याचा वेग इतका आहे की प्रशांत बोत्रे यांचा सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये संपन्न झालाय. चला, मॅचला सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल आणि 30 बॉल 62. स्ट्रायकर अक्षय. पहिलाच बॉल, पहिला बॉल वाईट बॉल आलाय. या वेळेस पा या बॉल वरती पा काय घडलं जात आहे. डॉट बॉल आलाय. बॅटर नेम विक्रांत. विक्रांत आहे, कारण की अक्षय कुठेतरी इंजर्ड झालाय. कॅच घेत असताना अक्षयची बॉडी लँग्वेज लगेचच अक्षयची ओळख करून देते. विक्रांत सुतार आपल्याला दोन धावाले या बॉल वरती. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तीन धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. गुरुकृपा 11 या संघाला 30 बॉल मध्ये करायचे आहेत 62. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. बासष्ट धावांची गरज. शंकरजी देसाई साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सहर्ष स्वागत. या बॉलवरती आले एक सिंगलच्या साह्याने धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 4 धावा. 58 धावांची अजून देखील गरज जिंकण्यासाठी टीम गुरुकृपा 11 गणेश निकम मामा यांच्या संघ मालकीचा संघ आबा देसाई. पाठीमागच्या मॅच मध्ये थोडीशी गणित फसली होती, परंतु ही मॅच डिओरडायची, कारण की या मॅच मध्ये तुमची चांगली कामगिरी अपेक्षित असेल संघ मालकाला. आणि मोठमोठे फटके येणं अपेक्षित आहे. पक्षक्षेत्ररक्षण अगदी सजलेलं आहे आबा यांच्यासाठी. परंतु आबा जर पाहिलं तर ताकदवान फलंदाज, डावखुऱ्या हाताचा आपल्याला पाहायला मिळालाय. विकास पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. या बॉलला सोडून दिले. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती. एक्स्ट्रा रन कुठेतरी वाचवाव्या लागतील. आणखीन एक खराब बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. काहीतरी वेगळी रणनीती ऑफ स्टंपच्या बाहेर मारा ठेवायचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याचमुळे अतिरिक्त धावा. धावसंख्या 7 या आकड्यावरती. यावेळेस पहा चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक केलंय बॉलर विकास यांनी. डॉट बॉल आलाय. आबा देसाई यांच्या रडार मध्ये बॉल येत नाहीये. अगदी प्रॅक्टिसचा अभाव कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते, कारण की असे बॉल अगदी डावखुरे आताच्या फलंदाजाला दिले तर मात्र षटकार चौकारांची मोहर जरूर आपल्याला पाहायला मिळते. परंतु या बॉल वरती पंचांचा इशारा काय येतोय याकडे मात्र
पण पुन्हा एकदा किरण सर लाईटचे देखील मानत नाही की आम्ही घरी टायमिंगवर पोचावं आणि त्याचमुळे पुन्हा एकदा या मॅच कडे वळूया जिथे अतिरिक्त धावेने सातत्याने यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला स्ट्रोक केला क्षेत्ररक्षक नाहीये 38 सर्कलच्या बाहेर बॉल निघून चाललाय सीमारेषा पार आबा देसाई यांच्या बाट मधून दमदार KPL चौकार धावसंख्या 16 या आकड्यावरती 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात आता आबा देसाईची बॅट बोलू लागल्या सोळा धावा धावफलकावरती आता इथून पुढे 46 धावांची गरज आहे येणारे 24 बॉल आणि 46 धावा पहिल्या षटकामध्ये ज्या धावा अपेक्षित होत्या टीम गुरुकृपा 11 या टीमला त्या धावा आल्यात आता विक्रांत सुतार स्ट्रायकर येईल आपल्याला पाहायला मिळतील विक्रांत सुतार चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली आहे आकाश कालेकर सोन्या विक्रांत सुतार यांच्या प्रत्येक षटकाराला विक्रम सुतार नाना यांच्याकडून 500 रुपये अगदी बाबासाठी मात्र आज खिशामध्ये हात घातलाय आणि पहिला बॉल डॉट बॉल आलाय गुरुकृपा 11 गणेश निकम मामा यांच्या संघ मालकीचा संघ सातत्याने जर पाहिलं तर पहिल्या 2 मॅच मध्ये दमदार कामगिरी राहिली गुरुकृपा 11 परंतु त्यानंतर पराभव कुठेतरी जिवारी लागला बॅकफुटला गेल्या कट केलाय एक धाव आली आहे एकच धाव संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती आकाश कालेकर सोन्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय चला मी पुन्हा एकदा सूचना देऊ की डगआउट मध्ये ज्या चेअर असतील आणि पाण्याचे जार असतील ते कृपया मुख्य व्यासपीठाकडे तुम्ही घेऊन या महेश सर बरोबर आहे ना नाही तुम्ही आमच्याकडे बघितलं आम्हाला वाटलं आम्ही काय चुकीचं बोलतोय की काय म्हणलं एकदा खात्री करून घ्यावी चला पुन्हा एकदा 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या यावेळेस फटका इथे फसलाय ओ माय गॉड गुरुकृपा 11 या टीमचा घातक 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 आता आकाश कालेकर सोन्याने डोक्यावरती हात ठेवलेत कॅच सोडले की मॅच सोडली आबा देसाई देखील बसलाय त्याला माहिती आहे संधी सारखी मिळत नाही परंतु आता मिळाले संधी आता पुढे यापुढे कारण देऊ शकत नाहीये आता मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल धावसंख्या 18 या आकड्यावरती 18 धावा कॅच सोडली की मॅच सोडली पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच पकडा झेल जिंका खेळ अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते आकाश कालेकर पुन्हा एकदा गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावलाय एक धाव तर वेगाने कंप्लीट दुसरी ते घेतली जाईल का दुसरी देखील धाव इथे कंप्लीट केली जाते पण या धावा तुम्हाला अगदी मॅच पर्यंत जाण्यासाठी मॅच बनवण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत कारण की तुम्ही षटकार चौकार जरी मारला नाही तर ती 1-2 धावांनी देखील मॅच पर्यंत पोहोचू शकतो संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती आता अजून देखील जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 42 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी या बॉलला सोडून दिले वाट बॉल आले अशा धावा पण जिंदगीमध्ये फुकट काय भेटत नाही परंतु गोलंदाज जर पाहिलं तर जत्रेमध्ये जे काही वाचवले ते मात्र आता फुकट वाटायला सुरुवात केली एक्स्ट्रा रन आले आणि अतिरिक्त धावफलकावरती यावेळेस मॅच टायमिंग दर्जाचा स्ट्रोक जरूर आलाय एक धाव तर वेगाने कंप्लीट केली जाते संघाची धावसंख्या
22. आता 40 ची गरज आहे अजून देखील. 22 धावा धावफलकावरती लागले गेल्या. या षटकामध्ये कुठेतरी धावांची गती थांबली. या षटकामध्ये चौकार षटकार आलेला नाहीये आणि याचमुळे जर पाहिलं तर कुठेतरी धावा 22 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 16 धावाल्या. आकाश कालेकरने आतापर्यंत 6 रन खर्च केल्या आणि महत्वाची बाब की आबा देसाईचा कॅच ड्रॉप झालाय. बॅट कट साठी रिव्ह्यू नसतो. व्हाईट बॉलचा इशारा. अंपायर डिसिजन हा फायनल डिसिजन असेल. पण अंपायर डिसिजन हा फायनल डिसिजन असेल. कट साठी रिव्ह्यू नाहीये. व्हाईट साठी व्हाईट साठी तुम्ही घेऊ शकता. व्हाईट साठी तुम्ही नक्कीच बघू शकता कारण की अल्ट्रा इज ही सिस्टम अजून त्याचबरोबर नीत फायटर या संघाचे संघ मालक सन्माननीय बाजीरावजी कदम साहेब यांचं शुभागमन. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मालिकावीर टीव्ही सौजन्य देण्यात आलेले आहे. अर्थातच बाजीरावजी कदम साहेब एक दानशूर व्यक्तिमत्वाने सातत्याने कुठे क्रिकेट असोसिएशन वरती ज्यांनी विश्वास दाखवलाय. व्हाईट बॉल. फक्त अंपायर अतिशय चाणाक्ष आहेत मित्रांनो. 1-2 महिने नाही तर संपूर्ण ग्रामीण भागामध्ये जेवढ्या काही लीग स्पर्धा गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये घडतायत त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका तुषार पाटील बापू आणि दादासो ढेपसर यांची महत्वाची राहिली आहे. अगदी सकाळी जर तुम्ही पाहिलं तर एकाने रनआउट साठी थर्ड अंपायर मागितला होता. एकाने नो बॉल साठी बिमर साठी मागितला होता आणि एका बॉल वरती 2 डिसिजन अगदी बरोबर आले होते जे पंचांनी दिले होते. का कौतुक करू नये या पंचांचं तुषार पाटील बापू आणि दादाचो ढेप सरांचं. कारण की मित्रांनो पार्सलिटी न करता प्रत्येक निर्णय अचूक दिला जातो आणि प्रत्येक मॅच मध्ये आराम विश्रांती न घेता ही पंचांची भूमिका साकारली जाते. चला मॅच सामना स्पीडअप करा. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती. आता 18 बॉल आणि 18 चेंडू मध्ये 39 धावांची गरज. 13च्या सरासरीने प्रतिषटक 13 धावा आल्या तरी देखील सामन्यामध्ये विजय प्राप्त करू शकतो टीम गुरुकृपा 11. 13-1-13, 13-2-26 आणि 13-3-39 हे समीकरण या मॅच साठी 18 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येकाला गोलंदाजीसाठी पहिला बॉल. यावेळेस हलक्याने फक्त दिशा देण्याचं काम केलंय. 1 धावाले 24 धावा धावफलकावरती. आता 38 ची गरज जिंकण्यासाठी. आबा देसाईला भरपूर संधी क्रिएट झालेत परंतु आता 1-2 बिग हिट येणं अपेक्षित आहे. 24 धावा धावफलकावरती. 17 बॉल मध्ये आता 38 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये जर पाहिलं तर 13 धावांची गरज आहे ही मॅच बनवण्यासाठी, ही मॅच जिंकण्यासाठी. गुरुकृपा 11 या संघाच्या रिझल्ट वरती बऱ्याच जणांचं भविष्य अवलंबून आपल्याला पाहायला मिळते. पहा अगदी फुटवर्क नव्हता आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क आणि मोबाईल मध्ये जर नेटवर्क नसेल तर लोक गेम खेळायला सुरुवात करतात. इथे तेच घडलं जात आहे. आबा देसाई यांचा फुटवर्क नव्हता. या बॉल वरती बिग हिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव आली आहे. दुसरीचा इथे प्रयत्न झाला होतोय की काय. तर टीमची धावसंख्या
25 या आकड्यावरती पाठीमागच्या दिशेत फटका केला एक धाव तर वेगाने कंप्लीट केली जाते दुसरीचा इथे प्रयत्न केला जाईल दुसरी धाव इथे इथे काय घडलं जात आहे आबा यांनी दुसरी धाव होऊ शकली असती परंतु दुसरी धाव घेण्यासाठी थांबवलंय आणि आता आबाच्या मनामध्ये काय आहे हे मात्र आता दाखवून देईल आबा ऐकवाने खेळाडू म्हणून जबाबदारी वाढली टोपी ती काढली आता जबाबदारी वाढली आणि आपोआप टोपी ती निघणार आहे कारण की जबाबदारी हा असा शब्द आहे की ज्याला तुम्ही फॉरवर्ड करू शकत नाही तर तुम्हाला तो ती जबाबदारी घ्यावीच लागते ती तुम्ही कुणाला शेअर करू शकत नाही की फॉरवर्ड करू शकत नाही आणि आता आबाची जबाबदारी वाढली आहे यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय एकच धाव आली या बॉल वरती कुठेतरी वाटलं होतं आबाने जबाबदारी घेतली मोठा फटका येईल परंतु एकच धाव आली टीमची धावसंख्या 27 या आकड्यावरती आहे 27 धावा अगदी यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावलाय एक धाव तर आली आहे दुसरीचा वेगाने प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा कंप्लीट एकोणतीस धावा 3 ओव्हरचा खेळ संपला 29 धावा आता समीकरण बदललंय या षटकामध्ये धावा फक्त आल्यात 6 धावा 13.00 च्या सरासरीने रिक्वायर्ड रन रेट होता परंतु धावा इथे बनल्या नाहीत फक्त 6 धावा आल्या आता समीकरण बदललंय येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता करायचे आहेत त्याच्या जागेवरती नवीन बॅटर आमच्यापर्यंत नाव त्याचं पोचवा अजित कोळीकर आलाय पण कोणीतरी चला 12 बॉल मध्ये आता 33 धावांची गरज आहे आता थोडस दडपण इथे वाढलंय टीम गुरुकृपा 11 या संघाच्या समोर कारण की 18-39 समीकरण तिसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या त्यामुळे कुठेतरी दबाव तंत्र वाढले आता आबा देसाई
पण आबाचा जर आबाची बॅटिंग जर पाहिली तर कुठेतरी सरावाचा अभाव नक्कीच आबा यांच्या बॅटिंग मध्ये पाहतोय, कारण की फुटवर्क नाही या समोरच्या अगदी समोर आलेली बॉल मात्र षटकार चौकार अपेक्षित आहेत, त्या बॉलवरती मात्र धावा येत नाहीयेत आणि कुठेतरी 12 चेंडूचा इथे खेळ शिल्लक आहे. बॉलर नेम अनिल आलाय गोलंदाजीसाठी. 12 चेंडू आणि 33 ची गरज. बारा चेंडू 33 धाबांची गरज. चला मॅच चालू करा. पहिल्या बॉल वरती चांगला स्ट्रोक लगावलाय क्षेत्ररक्षक. दोन धावा इथे घेतल्या गेल्या. आता 11 मध्ये अजून देखील 31 धावांची गरज. चला आयोजक कमिटीच्या माध्यमातून विशेष सूचना आहे. ही शेवटची मॅच आहे, त्यामुळे प्रत्येक डगआउट मध्ये ज्या खुर्च्या आहेत आणि पाण्याचे जार त्या तुम्ही मुख्य व्यासपीठाच्या जवळ घेऊन या. एक धावाले आता समीकरण बदललं. येणारी 11 मध्ये 30 धावांची गरज. 11 बॉल 30 धावा म्हणजे 11 मध्ये तुम्हाला 5 षटकार मारायचे आहेत. 5 षटकार जर मारले तर मात्र या मॅच मध्ये गुरुकृपा 11 संघ विजय होईल. परंतु यावेळेस तुमच्या जिंकण्यापेक्षा तुमच्या पराभवाची वाट पाहिली जाते ना, त्यावेळेस जिंकणं खूप महत्वाचं असतं. इथे गुरुकृपा 11 च्या पराजयावरती अनेक टीमचं नशीब. सागर सुपुगडे अपेक्षा करीत असतील, जय बजरंगबली 11 हा संघ अपेक्षा करत असेल. अगदी शेजाऱ्याचं वाटोळ झालं तर कधी कधी आपलं देखील चांगलं होण्याची अपेक्षा लीग स्पर्धेमध्ये आपण पाहतो. परंतु आबा देसाई आणि अजित कोळेकर या जोडी वरती अपेक्षा दाखवली आहे. ओ माय गॉड, महत्वाची विकेट. ज्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जबाबदारीसाठी आणि तो फलंदाज बाद झालाय. चला विकेट प्राप्त झाले. चांगली गोलंदाजी अनिलची आपल्याला पाहायला मिळते. अजित कोळेकर वरती कुठेतरी आशा पल्लवित केल्या होत्या, परंतु आशेची निराशा होताना आपल्याला पाहायला मिळते. शुभम सुपुगडे यांच्या संघ मालकीचा संघ समर्थ स्ट्रायकर्स आपल्याला पाहायला मिळते आणि सहजासहजी हा सामना सोडणार नाही, कारण की ज्यावेळेस 62 धावा झाल्या, ज्यावेळेस शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या, 3 षटकामध्ये फक्त 26 धावा होत्या टीम समर्थ स्ट्रायकरच्या. परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तर एका षटकामध्ये 20 धावा आल्या. त्याच्यानंतर ज्या धावा आल्या या धावा मात्र महागात पडल्या टीम गुरुकृपा 11 या संघाला. अक्षय सुपुगडे आलाय, नवीन बॅटर. कॅच तर इम्पॉर्टंट घेतले होते. यावेळेस आडव्या बॅटने फटका केला ऑन साइडला. एक धाव आली, पण एकच धाव ती घेतली जाते. या बॉलवरती कुठेतरी 2 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु आबा यांनी अजून देखील स्वतःवरती विश्वास ठेवलाय. ना पद बडा ना कद बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. आता गुरुकृपा 11 फक्त आबा आणि आबावरती विश्वास ठेवत असेल आणि आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण की लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. आतापर्यंत या मॅच मध्ये जर पाहिलं तर
संघर्ष करत होता, परंतु तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतो आणि हाच संघर्ष आबा यांच्या वाटेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पहा फटका चांगला आहे, याचीच अपेक्षा. उंची जास्त, लांबी कमी आणि मॅच जर पाहिलं तर आता मात्र ही कॅच नाही तर ही मॅच घेऊन गेलाय संघ समर्थ स्ट्रायकर. स्वतःवरती दाखवलेला विश्वास मात्र कामाला आलेला नाहीये. आबा देसाई कुठेतरी नाराज होतो. या टीमचा आयकॉनिक खेळाडू क्षेत्ररक्षणामध्ये 100% दिलं, परंतु बॅटिंग करत असताना सातत्याने अपयशी राहिलाय आणि हेच अपयश मात्र प्राप्त झालंय टीम गुरुकृपा 11. आता संघाच्या संघ मालकाला माहिती आहे की आता स्वतः मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे. अक्षय सुपुगडे आणि गणेश निकम मामा पाहिजे सागर सुपुगडे आणि प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचे कॅश प्राइज लावलंय. 10 बोट आम्हाला वाटतं 1000. पप्पा 100 रुपयाचे कॅश प्राइज. अक्षय देखील हसतोय आणि टीम जाऊन पोहोचले. अक्षय आम्हाला कॅल्क्युलेशन करू देत. 34 आणि 28 धाबांची अजून देखील गरज आहे. पण अक्षयला अजून देखील विश्वास आहे, कारण की इथून पुढे ही मॅच जिंकण्यासाठी 7 मध्ये 5 बॉल झालेत. एक बॉल शिल्लक आहे. पहिल्या बॉलवरती 2 धाबा, त्याच्यानंतर व्हाईट बॉल, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर सिंगल आणि त्याच्यानंतर विकेट. एक बॉल अजून शिल्लक आहे. कॅल्क्युलेशन कुठेतरी दुपारच्या सत्रामध्ये आज फसायला लागलंय दादा सरांचं. 7 मध्ये 28. 7 चेंडूवरती 7 चौकार जर आले तर या मॅच मध्ये विजय होऊ शकतो. 4 षटकार, 1 चौकार आणि 7 चौकार हे उर्वरित बॉल वरती आपल्याला गरजेचे आहेत. गणेश निकम मामा आलेत. 2 सामने त्यांनी सुरुवातीचे जिंकले. क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त सुरुवात करून चालत नाही, तर शेवट देखील करावा लागतो. वेळ बदलते आणि बदलत्या वेळेनुसार तुम्हाला तुमचे डावपेच देखील बदलावे लागतात. इथे डावपेच बदलले नाही आणि याचाच फटका मात्र बसला टीम गुरुकृपा 11 या टीमला. 1 धाव तर वेगाने कंप्लीट. दुसरीचा इथे प्रयत्न. मामा आई आणि मामा गये. 4थी मॅच आहे गुरुकृपा 11 ची शेवटची आणि टीम मध्ये कोणी नाराज नाही झालं पाहिजे. एक बॅट्समन रिटायर्ड झाला, आबाबाद झाला, संघ मालकाला बॅटिंग भेटली. आता उर्वरित जे काही बॉल शिल्लक आहेत त्याच्यावरती मात्र नवीन खेळाडू अमोल आलाय. दिवस झाले, सकाळपासून कालपासून वाट बघत होतो की शंकरजी सुपुगडे साहेब आलेत की नाही. सकाळी आम्ही दादाला विचारणार होतो, राहून गेलं आणि आता तुम्ही दिसलाय. हार्दिक हार्दिक स्वागत कुटरी प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी कुटरी प्रीमियर लीग म्हटलं की आमच्यावरती प्रेम करणारे अशी व्यक्तिमत्व दिसली नाही, तरी देखील मनामध्ये वाटतं की गावाला आलेत की नाहीत. आणि अक्षय सुपुगडेच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक आलाय. 1 धाव तर वेगाने कंप्लीट. दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय. 2 धाबा घेतल्या गेल्या. आता 25 धाबांची अजून देखील गरज आपल्याला पाहायला मिळेल. 37 धाबा धावफलकावरती. 4 बॉल मध्ये आता 25 ची गरज. 4 चेंडू 25 धाबा. बॅटर अमोल. चार मध्ये 25 ची आवश्यकता. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. फ्लॅटेड स्ट्रोक. समोरच्या दिशेत लॉंग ऑनला खेळाडू आहे. 1 धाव तर आले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा घेतल्या. आता 3 ला. 4 बॉल मध्ये आता 23 ची गरज. 2 बॉल झालेत. 4 मध्ये आता 4 षटकारांची गरज आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक आलाय. 1 धाव आल्या.
रनआउटच्या स्वरूपात अमोल यांना एक संधी क्रिएट झाली होती, दुसरी मिळाली होती, परंतु रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. अक्षयला माहिती आहे की आता आपली शेवटची मॅच आहे आणि जेवढे काही बॉल असतील ती मीच खेळून काढतो. अक्षय क्षेत्ररक्षण करताना पडलाय, कॅच चांगली पकडली आहे. चला सामना स्पीडअप करा प्लीज. आणि डगआउट मध्ये ज्या काही चेअर असतील, ज्या काही जे काही पाण्याचे जार असतील ते कृपया आपण प्लीज या ठिकाणी वाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल, चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. आता दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. ही मॅच चा रिझल्ट लागण्यासाठी दोन बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक. व्हाईट बॉल. मॅच अगदी शेवटची आहे, परंतु सहजासहजी लवकर ही मॅच संपत नाहीये. भरपूर वेळ घेतला या मॅचला. या बॉल वरती चांगला स्ट्रोक लगावला. क्षेत्ररक्षक आहेत, पकडली जाते कॅच आणि फलंदाज झाला बाद. आता शेवटचा बॉल. मॅचचा किताब आपण या ठिकाणी देऊयात. अश्विन सुपुगडे ठरलाय या मॅचचा हिरो आणि गेम चेंजर आकाश कालेकर हे खेळाडू ठरलेत. ठरलाय अर्थातच अश्विन सुपुगडे आणि गेम चेंजर आकाश कालेकर ठरलाय.